वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे भाकीत वर्तवलेलं आहे की 21व्या शतकामध्ये हृदयविकाराच्या खालोखाल दुसरा मोठा महत्त्वाचा आजार असणार आहे डिप्रेशन, नैराश्य. मध्ये मला कोणीतरी एका कार्यक्रमामध्ये फेल्युअर मॅनेजमेंटबद्दल बोलावलं होतं. मी म्हटलं फेल्युअर मॅनेजमेंट सोपं आहे, सक्सेस मॅनेजमेंट जास्त कठीण आहे. यश मिळालेलं मॅनेज कसं करायचं, हँडल कसं करायचं, हाताळायचं कसं, हे जास्त अवघड आहे. सायकॅट्रिस्ट हा वैद्यकीय डॉक्टर आहे शेवटी, की आमची MD डिग्री सायकॅट्रीमध्ये जी आहे, MBBS नंतर, त्यामुळे आम्हाला पूर्ण शरीराचं, पूर्ण मेंदूचं संपूर्ण ज्ञान असणं अभिप्रेत आहे. मला विचाराल तर मी मेंदूच्या सॉफ्टवेअरचा डॉक्टर आहे. आई बाबा जे असतात, जे एकटा मुलगा असतो त्याचा खूप लाड असतो, ओके, आणि काही कारणास तो स्पोर्ट्समध्ये हारतो किंवा अपयश येतं, त्याला काही येतं, तर तो रागट होतो एकदम की बाबा मी हारी नाही सकता. तर अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या मम्मी डॅडींची स्ट्रॅटेजी काय पाहिजे की म्हणजे हे पुढे जाऊन कंटिन्यू नाही झालं पाहिजे, अदरवाईज तो मोठा होईल तर मग ते पुन्हा एक स्पोर्टच होईल. एकूणच कुणालाच स्वतःकडे बघायला वेळच नाही आहे. मी काय आहे याच्यापेक्षा मी कसा प्रेझेंट होतो याच्याकडे याला जास्त महत्त्व दिलं जात आहे, किंवा मी काय आहे याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याला जास्त महत्त्व दिलं जात आहे. मनोविकार तज्ज्ञ झोपेच्या गोळ्या देतो हा तद्दन चुकीचा म्हणजे गैरसमजच आहे. नमस्कार मंडळी, तुमचं दी RG शो बाय रोहन गायकवाड या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे मेंटल हेल्थ. ऑफकोर्स मेंटल हेल्थ हा खूप वास्ट टॉपिक आहे, त्यासाठी एक पॉडकास्ट सफिशियंट नाही आहे. पण आपण ऐकत असतो ओव्हर थिंकिंग, स्ट्रेस, एन्झायटी, फोबियाज, आणि हे नक्की काय आपल्याला माहीत नसतं. ॲज अ कॉमन मॅन वी डोंट नो. तर ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत, ओके. त्याकरिता आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये सिनियर सायकॅट्रिस्ट डॉक्टर मनोज भाटवडेकर यांना इन्व्हाइट करत आहोत. नमस्कार. वेलकम डॉक्टर, थँक्यू फॉर कमिंग हिअर. तुम्ही आलात, थँक्यू व्हेरी मच. सर, डॉक्टर, आजचं जे आपण बघतोय, खूप कॉम्पिटिशन चाललं आहे. प्रत्येकाला कॉम्पिट करायला म्हणजे एक तर आवड आहे किंवा त्याला करावी लागते, ओके. तर या कॉम्पिटिशनच्या जगात आपण स्वतःला कुठे विसरलो आहे, तर स्वतःला आपण कसं कनेक्ट केलं पाहिजे, तर ह्याच्यावर थोडंफार. तुम्ही कॉम्पिटिशनचा उल्लेख केलात. स्पर्धा सगळीकडे आहे, प्रत्येक क्षेत्रात आहे, आणि ती दुर्दैवाने बालमंदिरापासून स्पर्धा आलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणजे आज बालमंदिरात असलेल्या प्रत्येक मुलाच्या आईला असं वाटत असतं की माझ्या मुलाचा पहिला नंबर यावा. त्या मुलाला त्याचं काही कळत असतं की नाही माहिती नाही. नुकतेच डॉक्टर जयंत नारळीकर गेले, त्यांचं एक विधान मला आठवतं. ते असं म्हणायचे की जिंकण्याची इच्छा, म्हणजे शर्यतीमध्ये जिंकण्याची इच्छा घोड्याला नसते, घोडेस्वाराला असते. घोडेस्वार घोड्यावर बसून त्याला दामटवतो आणि घोडा पळतो. तर ही स्पर्धा आपल्या आयुष्यात जी आज निर्माण झालेली आहे ना, ती मला असं वाटतं की पालकांच्या मनात आहे. पालकांच्या मनात ही स्पर्धा का आहे, तर त्यांना कुठेतरी वाटत असतं की मी जे मिळवलं ते माझ्या मुलाने मिळवावं, किंवा मी जे मिळवू शकलो नाही ते माझ्या मुलाने मिळवावं. एंड रिझल्ट माझ्या मुलाने ते मिळवावं, आणि ते मग कशाही प्रकारे मिळवावं, बाय हुक ऑर क्रूक मिळवावं. त्याच्यासाठी ही स्पर्धा आपल्या आयुष्यामध्ये येते. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी याच्यामध्ये, की स्वतःच्या संपर्कात राहण्याबद्दल तुम्ही म्हणालात. स्वतःच्या संपर्कात का राहायला हवं, तर एक शास्त्रीय सत्य मी आपल्याला सांगतो की आत्तापर्यंतच्या संपूर्ण मानवी इतिहासामध्ये एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती झालेली नाही. एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येक माणूस एकमेव अद्वितीय आहे. ग्रेट. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं, पण असं आपण आपल्या मुलांना सांगतो का? नो. तो बघ, ती बघ, तो कसं गाणं म्हणतो, ती कशी चित्र काढते, त्याचं कसं गणित चांगलं आहे, त्याचा कसा पहिला नंबर येतो, तुझा दुसरा कसा येतो. यामधून काय होतं आहे की मुलाला लहानपणापासूनच आपल्याला स्वतःच्या व्यक्तित्वाची जाणच नसते.
आणि व्यक्तित्व हा शब्द मी वापरतोय इंडिव्हिज्युअलिटी या अर्थी. व्यक्तिमत्व नाही म्हणत आहे मी, पर्सनॅलिटी नाही म्हणत आहे. आपल्याला पर्सनॅलिटी माहिती असते. पर्सोना हा मुखवटा आहे. पर्सोना या शब्दाचा अर्थच मुखवटा आहे. आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची असते, इंडिव्हिज्युअलिटी डेव्हलपमेंट करायची नसते. व्यक्तित्व विकास हे उद्दिष्ट असायला हवं. आणि म्हणून मला असं वाटतं की लहानपणापासून जर आपण हा संदेश मुलांना दिला की हे बघ, या जगात तुझ्यासारखं कोणी नाही, मग तुझ्यातली बलस्थानं काय आहेत, तुझ्या स्ट्रेंग्थ्स काय आहेत, ती आपण कशी जास्त आणखीन प्रबळ करू शकतो, तुझ्यातल्या उणीवा काय आहेत, तुझ्यातले विकनेसेस काय आहेत, त्यांची आपण कशी काळजी घेऊ शकतो, आणि असलेल्या संधी आपण कशा स्वीकारू शकतो. स्वॉट ॲनालिसिस आपण आज म्हणतो, स्ट्रेंग्थ्स, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स, या चारही गोष्टींचं एक चांगल्या प्रकारे वळण, संस्कार या स्वरूपात मुलांवरती आज जर झालं ना, तर मुलं स्वतःच्या संपर्कात राहायला शिकतील. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी मला वाटते की या संपूर्णच आपल्या लहानपण ते मोठेपण ह्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या अवस्था येत असतात. त्यातली एक अत्यंत महत्त्वाची अवस्था ही टीनेज, पौगंडावस्था ही आहे. या अवस्थेमध्ये सगळं विस्कळीत होतं. आणि विस्कळीत असलेल्या अवस्थेमध्ये मी जे सांगतोय त्या तऱ्हेचं शिक्षण मुलांना देणं जास्त गरजेचं आहे. याचं कारण असं की म्हणजे या अवस्थेमध्ये मुलं बंडखोर दिसतात आपल्याला झालेली, विरोध करताना दिसतात, त्यांची स्वतःची आयडेंटिटी ती शोधत असतात. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की तरी पण त्यांना इनपुट्सची गरज असते. राईट. आणि हे इनपुट जर पालकांकडून, शिक्षकांकडून त्यांना योग्य प्रकारे मिळाले तर मला असं वाटतं की ते त्यांच्या आतमध्ये भिनतील. आणि म्हणून स्वतःच्या संपर्कात राहणं हे सतत महत्त्वाचं अशासाठी आहे. स्वतःच्या संपर्कात राहणं म्हणजे काय? मी कसा विचार करतोय, माझ्या भावना मी कशा व्यक्त करतोय, माझं वर्तन कुठल्या प्रकारचं आहे, साधी गोष्ट, माझा राग कसा हाताळतोय, इतरांच्या भावना मला समजतायत का, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो की बुद्धिमत्तेचं भावनिक अंग जे आहे ते जर सांभाळायला आपण मुलांना शिकवलं लहान वयापासून, तर मला वाटतं मुलं स्वतःच्या संपर्कात राहायला शिकतील. आणि मग मोठं झाल्यानंतर, प्रौढावस्थेत गेल्यानंतर त्यांना भान असेल. हे आत्मभान जे आहे ना, हे आत्मभान आज नाही आहे, ते मिसिंग आहे, बऱ्याच अंशी मिसिंग आहे. आणि त्याला स्पर्धा हे एकच कारण आहे असं नाही. एकूणच कुणालाच स्वतःकडे बघायला वेळच नाही आहे. मी काय आहे याच्यापेक्षा मी कसा प्रेझेंट होतो याच्याकडे याला जास्त महत्त्व दिलं जात आहे. किंवा मी काय आहे याच्यापेक्षा माझ्याकडे काय आहे याला जास्त महत्त्व दिलं जात आहे. संपूर्ण भौतिकवाद, चंगळवाद, मटेरियलिझम याने आपण ग्रासलेलो आहोत. पण हे मिळवणारं शेवटी मी आहे ना, मग मी महत्त्वाचं आहे ना त्यातला, मग माझ्याकडे लक्ष देऊया ना आपण. काही म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समध्ये डॉक्टर साहेब, कॉर्पोरेटमध्ये काही अशा व्यक्ती मी पाहिल्या जे खूप सक्सेसफुल आहेत, पण तरीही त्यांना अस्वस्थ वाटतं आतून की मला अजून हे अचीव केलं पाहिजे, किंवा मी जर हे अचीव केलं नाही तर काय होणार, हा माझ्याबद्दल काय बोलतोय. ओके, त्यामुळे मग ते दुसऱ्याला विचारतात की माझ्याबद्दल तुमचं काय अशी म्हणजे काय बोलतात, काय चर्चा होते. तर हे असं का होतं? म्हणजे तुम्ही सिनियर आहात पण तरी तुम्ही ग्राउंड लेवलला मायक्रो मॅनेजमेंट करतात, तर ह्याच्याबद्दल थोडंफार जरा सांगा, बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे कॉर्पोरेट लेवलमध्ये. मला असं वाटतं रोहन की तुम्ही यशस्वी हा शब्द वापरला, सक्सेसफुल. मला असं वाटतं की यश आणि अपयश मनाच्या अवस्था आहेत. शेवटी मी स्वतःला यशस्वी म्हणतो का याच्यावरती सगळं अवलंबून आहे. ॲग्रीड. आज 99% मिळवलेला विद्यार्थी मला 100 का नाही मिळाले म्हणून जर रडत असेल, त्याच्याऐवजी जर 70% मिळालेला नाही, माझी क्षमता 70ची होती आणि मला 70 मिळाले, मी यशस्वी झालो असं म्हणत असेल, तर खरा यशस्वी कोण आहे? बरोबर आहे. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या स्वतःच्या नजरेत यशस्वी आणि इतरांच्या नजरेत यशस्वी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. राईट. इतरांच्या नजरेतून आपण स्वतःकडे बघत राहिलं तर इतर म्हणजे किती, बरोबर, किती लोक, कोणाकोणाला तुम्ही कुणाच्या नजरेत तुम्ही यशस्वी ठरणार शेवटी, हा प्रश्न आहे ना. म्हणजे अनेक आरसे आहेत आणि प्रत्येक आरशात आपल्याला प्रतिबिंब आपलं दिसायला पाहिजे, पण आरसा जसा असेल तसं प्रतिबिंब असणार ना. आपण तेच आहोत.
राईट. कॉन्केव्ह आरशामध्ये वेगळं प्रतिबिंब दिसतं, कॉन्व्हेक्समध्ये वेगळं दिसतं, सरळमध्ये वेगळं दिसतं, तुटलेल्या ह्याच्यात वेगळं दिसतं. प्रतिबिंब वेगवेगळं आहे, पण व्यक्ती तीच आहे ना शेवटी. राईट. म्हणून मला असं वाटतं की पुन्हा तोच तुमचा मगाचा जो मुद्दा की स्वतःच्या संपर्कात राहणं हे महत्त्वाचं आहे शेवटी. आणि यशस्वी असावं म्हणजे भौतिक यशाच्या मी काही विरुद्ध नाही अर्थातच. भौतिक यश मिळवावं, पण ते मिळवत असताना एक जर आपण भान ठेवलं ना की ते भान आपलं तुटतं सुटतं कुठेतरी. अनेकांचं सुटतं, सगळ्यांचं सुटत असेल असं नाही. अनेकांचं हे भान सुटतं आयुष्यामध्ये की हे मला मिळतंय, याला मीच फक्त जबाबदार आहे का आणखी आयुष्यातल्या कितीतरी अनुकूल गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात घडत आहेत त्याचाही त्याला पाठिंबा आहे. राईट. एकदम. हे जर भान ठेवलं, ही जर एक थोडीशी विनम्रता असेल तर मग यश डोक्यात जात नाही. राईट. मध्ये मला कोणीतरी एका कार्यक्रमामध्ये फेल्युअर मॅनेजमेंटबद्दल बोलावलं होतं. मी म्हटलं फेल्युअर मॅनेजमेंट सोपं आहे, सक्सेस मॅनेजमेंट जास्त कठीण आहे. यश मिळालेलं मॅनेज कसं करायचं, हँडल कसं करायचं, हाताळायचं कसं, हे जास्त अवघड आहे. आणि याच्यासाठीच मला असं वाटतं की पुन्हा आत्मभान आलं. आपण जे प्रयत्न करतोय ते योग्य दिशेने करतोय की नाही, आपल्याला काय मिळवायचं आहे, आपण कुठे थांबायचं आहे, ॲग्रीड. कुठे थांबायचं आहे हेही कळलं पाहिजे. ॲग्रीड. 35 नंतर सर्वसाधारणतः मिडल एज ज्याला आपण म्हणतो ते सुरू होतं. त्याच्यानंतर काय आहे ना, एक प्लेटोईंग येतं कुठेतरी, एक स्थिरता येते. आणि मग रोजची ऊर्जा आपल्याला कुठून मिळणार, कारण मला साध्य करायची माझी ध्येय सगळी झाली. मला काय अमुक अमुक इतका इतका पैसा हवा, ते समजा 4 गाड्या, 1 बंगला, 2 बंगले, वॉटेवर जे काय असेल ते. म्हणजे लग्न झालं, कुटुंब, मुलं, सगळं व्यवस्थित. आत्ता काय पुढे, आता मला वयाची 60, 65, 70पर्यंत जे काही मला काम करायचं आहे त्याच्यासाठी मी ऊर्जा कुठून आणणार. त्याच्यासाठी माझ्याकडे बाह्य उद्दिष्ट नाही आहेत काहीही. मग ते उद्दिष्ट मला आतून निर्माण करायला हवीत. मग आपण आनंदासाठी काम करायला हवं. नुसतंच बाह्य जगाला दिसेल असं यश हवं म्हणून मला काम करायला नको आहे. तर माझ्या आनंद म्हणून स्वतःचा आनंद शोधत शोधत जर हा प्रवास केला तर मला वाटतं यश हे जास्त एन्जॉयबल होतं. राईट सर. डॉक्टर साहेब काही लोक असे आहेत की ते बाहेरून खूप हॅपी वाटतात पण आतनं ते फुल डिस्टर्ब असतात. ओके, तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे? बिकॉज मग म्हणजे त्यांनी सायकॅट्रिस्टची हेल्प घेतली पाहिजे किंवा काय, असं म्हणजे काय तुम्हाला वाटतं? आपण खरं म्हणजे 80% आत जगत असतो. राईट. हे लक्षात घ्या. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर बाहेर आपण काय दिसतोय त्याहीपेक्षा आत काय आपण आहोत. राईट. आजचा दिवस माझा कसा गेला याचा एक आढावा जर आपण घेतला ना रात्री, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. राईट. की दिवसाच्या शेवटी मी आनंदात आहे का, मला छान वाटतंय का, समाधान वाटतंय का, आणि या समाधानात मी झोपतोय का. राईट. हा विचार खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की सायकॅट्रिस्टकडे कधी जावं ते मी त्याच्याकडे त्या मुद्द्यावर येतो नंतर. महत्त्वाची गोष्ट ह्यातली अशी आहे की आनंदाचा मार्ग कुठून जातो, आनंद कशात असतो, कसा मिळतो. आपल्या संतांनी सांगितलं की तुम्ही कृतज्ञ राहा की तुम्ही आनंदी राहाल. पण हीच गोष्ट आता शास्त्राने सिद्ध केलेली आहे. ओके. म्हणजे फंक्शनल MRI स्कॅन्स मेंदूचे केलेले आहेत आणि त्या स्कॅन्समधून असं दिसतं की म्हणजे मेंदूचे जे विभाग तुम्ही कृतज्ञ असताना प्रकाशमान होतात स्कॅनमध्ये, तेच विभाग तुम्ही आनंदी असताना प्रकाशमान होतात. याचा अर्थ काय, तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला कृतज्ञ व्हायला हवं. आणि म्हणून रोजच्या आयुष्यामध्ये कृतज्ञ राहण्याची ठिकाणं आपण शोधली पाहिजेत. की साधी गोष्ट आहे, मी आज येत होतो आणि कोणीतरी माझ्यासाठी दरवाजा धरून ठेवला आणि मला जाऊ दिलं. किती छोटी गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दल जर मला खूप कृतज्ञ वाटलं आणि असे कृतज्ञतेचे क्षण जर मी साठवत राहिलो दिवसभर, तर एंड ऑफ द डे मी कृतज्ञ आणि मी आनंदी असणार आहे. ह्याच्याऐवजी आज मला कोण वाईट बोललं, माझ्या मनाविरुद्ध काय काय झालं, मला किती पैसे कमी मिळाले, याचे हिशोब जर आपण करत बसलो, तक्रारीच आपण जर शोधत बसलो, तर दिवसाच्या शेवटी मी दुःखीच राहणार आहे. राईट. आणि म्हणून बाहेरून चांगलं असणं ही गोष्ट एक आहे, आत चांगलं असणं ही दुसरी गोष्ट आहे.
तुमचा दुसरा जो मुद्दा होता की सायकॅट्रिस्टकडे कधी जावं. सायकॅट्रिस्ट हा वैद्यकीय डॉक्टर आहे शेवटी, की आमची MD डिग्री सायकॅट्रीमध्ये जी आहे, MBBS नंतर, त्यामुळे आम्हाला पूर्ण शरीराचं, पूर्ण मेंदूचं संपूर्ण ज्ञान असणं अभिप्रेत आहे. मला विचाराल तर मी मेंदूच्या सॉफ्टवेअरचा डॉक्टर आहे. तुम्हाला सॉफ्टवेअर म्हणजे काय हे कळतं नक्कीच. सॉफ्टवेअरचा डॉक्टर आहे. आणि सॉफ्टवेअर प्रॉब्लेम्स हे कसे असतात, दिसत नाहीत, पण ते असतात. ते डायग्नोज करता येतात आणि सॉल्व्ह करता येतात. बरोबर आहे. मग ज्या वेळेला आपला मानसिक त्रास हा सतत असतो, म्हणजे समजा दुःख कधीतरी आपल्याला वाटतं आणि जातं, त्याच्याबद्दल मी नाही बोलत आहे. कधीतरी आपल्याला दुःख वाटलं तर ठीक आहे, कधीतरी राग आला ठीक आहे, पण सतत दुःख असेल किंवा सतत एखादा मानसिक त्रास होत असेल, त्या मानसिक त्रासाचं प्रमाण हे नेहमीपेक्षा जास्त असेल, तीव्र असेल, अति इंटेन्स असेल, सिव्हिअर असेल, तो वरचेवर होत असेल आणि त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावरती विपरीत परिणाम होत असेल, ह्या गोष्टी होत असतील तर मग ती डिसऑर्डर आहे, तो आजार आहे. तिथे सायकॅट्रिस्टची हेल्प घेणं गरजेचं आहे. सौम्य स्वरूपाची तक्रार असेल तर तुम्ही थेरपिस्टला भेटलात, काउन्सिलरला भेटलात तरी चालू शकेल. तुम्ही एखाद्या तुमच्या चांगल्या मित्राबरोबर तुम्ही विश्वासात त्याला घेऊन त्याच्याशी बोललात, चर्चा केलीत, तुम्ही कुटुंबामध्ये चर्चा केलीत तरी हे प्रश्न सुटू शकतात. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की नैराश्य, डिप्रेशन हा आजार, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे भाकीत वर्तवलेलं आहे की 21व्या शतकामध्ये हृदयविकाराच्या खालोखाल दुसरा मोठा महत्त्वाचा आजार असणार आहे डिप्रेशन, नैराश्य. मग हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं आणि हे काही चांगलं लक्षण नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला आपण आनंदात आहोत का नाही ह्याची तपासणी, याची मोजमाप, याची मोजणी थोडीशी करायला हवी आणि जर त्रास असेल तर मदत घ्यायला हवी. डॉक्टर, माझं अजून एक क्वेश्चन होतं पर्सनल. एकदा मी दिल्ली टू मुंबई फ्लाय करत होतो आणि माझ्यासोबत माझा कलिग होता. तो बेस्ड आउट ऑफ दिल्लीच होता तो. जसं त्याने एअरपोर्टमध्ये आम्ही एंटर केलं, म्हणजे आम्ही 4-5 जणं होतो आणि त्याचं BP शूटअप झालं, त्याला स्वेट झालं, स्वेटिंग होत होतं आणि त्याला असं वाटलं की नाव ही विल गेट कोलॅप्स. तर आम्ही त्याला लगेच डॉक्टरकडे नेलं दिल्लीमध्ये आणि सगळे रिपोर्ट्स त्याचे नॉर्मल आले. त्याचं ब्लड चेक केलं अर्जंटमध्ये, त्याचं CT MRI केलं आय गेस, आणि नंतर डॉक्टरनी सांगितलं तुम्ही स्ट्रेस आहे, नथिंग दॅट. मग त्या जवळचा मित्र होता म्हणून आम्ही त्याला विचारलं काय झालं तुला. तर त्याचं म्हणणं असं होतं की त्याला असं वाटलं की तो दिल्लीतून मुंबईत येतो आहे, दिल्लीमध्ये त्याची सगळी फॅमिली आहे, मुंबईमध्ये कोण नाही, तर मुंबईमध्ये त्याला काही झालं तर मग कोण त्याची टेक केअर करणार. आणि इवन वी वर शॉक की असा हा का विचार करतो, बिकॉज तो अराउंड 50च्या आसपास एजमध्ये आहे, आणि एवढ्या सिनियर व्यक्तींनी हे विचार करणं म्हणजे मला स्वतःचा म्हणजे घाम फुटला. तर हे नक्की काय आहे ॲक्च्युली डॉक्टर? म्हणजे तुम्ही जे वर्णन केलं ना त्याला आमच्या भाषेत आम्ही पॅनिक अटॅक म्हणतो. ओके. की चिंतेचा तीव्र झटका, अक्यूट पॅनिक अटॅक. अँझायटी जसं नैराश्य आहे हा एक कॉमन मानसिक आजार आहे, तसंच अँझायटी हा दुसरा एक कॉमन मानसिक आजार आहे आणि हे दोन्ही आजार आपल्याला माहिती असले पाहिजेत. ओके. पॅनिक अटॅकमध्ये काय होतं की तुम्ही म्हणालात तसं की एकदम दरदरून घाम फुटणं, भीती वाटणं, हात थरथरणं, छातीत धडधडणं, आपल्याला हार्ट अटॅक येऊन आपण मरू की काय असं वाटणं, मरणाची प्रचंड भीती निर्माण होणं. आणि असे पेशंट्स बहुतेक वेळा ICU मध्ये दाखल होतात. 24 तास 48 तास इथे राहतात, सगळ्या तपासण्या त्यांच्या नॉर्मल येतात आणि मग ते बाहेर येतात. यामध्ये काय होत असतं की आपल्या मेंदूमध्ये आपल्या मनस्थितीवर नियंत्रण ठेवणारी जी रसायनं आहेत, सेरोटोनिन आहे, नॉरपेनेफ्रेन आहे, त्यांचं प्रमाण बिघडतं. ते बिघडल्यामुळे संपूर्ण शरीरावरती त्याचे परिणाम होतात आणि कारण इथे असतं, परिणाम सगळ्या शरीरावरती दिसतात. त्यामुळे जिथे समजा छातीत दुखतंय त्याचं कारण इथे नाही आहे, त्याचं कारण इथे आहे. हृदयाचा वेग वाढला आहे त्याचं कारण हृदयात नाही आहे, त्याचं कारण इथे आहे. त्यामुळे शारीरिक लक्षणं भीतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतात. हे जर सतत होत असेल तर ह्याला मी पॅनिक डिसऑर्डर म्हणतो. त्याला वैद्यकीय उपचाराची गरज असते, औषधांची गरज असते. आणि या औषधांबद्दलचा एक मोठा गैरसमज सांगू का तुम्हाला की ही झोपेची औषधं आहेत असं समजलं जातं. ही औषधं झोपेची औषधं नसतात. मनोविकार तज्ज्ञ झोपेच्या गोळ्या देतो हा तद्दन चुकीचा म्हणजे गैरसमजच आहे.
आत्ताच्या काळामध्ये जी औषधं उपलब्ध आहेत ती मेंदूतल्या विशिष्ट रसायनावरती काम करणारी औषधं आहेत. मी सेरोटोनिन म्हटलं तर सेरोटोनिनवर काम करणारी औषधं आहेत, नॉरएपिनेफ्रिनवरती काम करणारी औषधं आहेत, डोपामिनवर काम करणारी औषधं आहेत. मग त्या त्या आजारासाठी ते औषध असं वापरलं जातं. पूर्वी म्हणजे 1952च्या आधी एकही औषध नव्हतंच मुळात. एकही नव्हतं जगभरात, कुठलंही मनोविकारासाठी औषध नव्हतं. त्यामुळे हे सगळे पेशंट्स मेंटल हॉस्पिटल्समध्ये दाखल व्हायचे. आज समाजात राहून, कुटुंबात राहून, कामाच्या ठिकाणी काम करून सगळं औषधोपचार घेऊन लोक आनंदी आयुष्य जगू शकत आहेत. ही केवढी मोठी क्रांती आहे. तर म्हणून अँझायटी डिसऑर्डर काय, डिप्रेशन काय, या दोन्हीसाठी औषधोपचार, मानसोपचार, वर्तणूक उपचार, बिहेवियर थेरपी या सगळ्यांचा उपयोग होतो. डॉक्टर, सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट ह्याचा डिफरन्स काय? सायकॅट्रिस्ट हा मेडिकल प्रॅक्टिशनर असतो. त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेला असतो, मेडिसिनचा अभ्यास केलेला असतो. इट्स अ मेडिकल डिग्री. सायकोलॉजी इट्स अन आर्ट्स डिग्री. तो त्याची सायन्स डिग्रीही नसते. आता BSc सायकोलॉजी नावाची डिग्री आहे, पण त्यांचा अभ्यासाचा जो विषय आहे तो वैद्यकशास्त्र नाही. त्यांनी मानसशास्त्र या विषयाचा, सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे सायकोलॉजिस्ट औषध नाही देऊ शकत. सायकोलॉजिस्ट हे बोलून उपचार करू शकतात, मानसोपचार करू शकतात, किंवा मानसोपचाराचे सायकोथेरपीचेही वेगवेगळ्या सायकोथेरपीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याचं ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं असतं. सायकोलॉजिस्ट हे मानसिक चाचण्या करू शकतात, सायकोलॉजिकल टेस्ट करू शकतात. जशा आपल्या रक्ताच्या तपासण्या असतात तशा मानसिक चाचण्या असतात. तर सायकॅट्रिस्ट हा मुळात डॉक्टर असतो, वैद्यकीय डॉक्टर असतो, हे लक्षात घ्या. डॉक्टर, आपण ऐकतोय की ओव्हर थिंकिंग खूप प्रमाणात असतं. म्हणजे प्रत्येक लोकांच्या म्हणजे डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार चाललेले असतात. तर ह्याच्यावर आपण कंट्रोल कसं घेऊ शकतो? हाऊ टू स्टॉप ओव्हर थिंकिंग? एकतर आपण ओव्हर थिंकिंग करतोय हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. मी ओव्हर थिंकिंग करतच नाही आहे, हे असंच आहे, हे असंच आहे, असं जर एखादा माणूस म्हणत असेल तर त्याला दाखवून द्यायला लागतं, अरे बाबा हे तू विचार करतोयस, हे सगळं तुझ्या आयुष्यात खरं म्हणजे घडत नाही आहे. राईट. इथून सुरुवात आहे. त्यामुळे परत तुमचा पहिला जो प्रश्न मला खूप आवडला की तो स्वतःच्या संपर्कात राहणं. राईट. जो माणूस स्वतःच्या संपर्कात असतो त्याला कळतं की अरे हे जरा जास्त होतंय बरं का, विचार माझ्या मनात नको इतके येत आहेत. राईट. त्यामुळे ओव्हर थिंकिंग आणि नॉर्मल थिंकिंग याच्यातली सीमारेषा, ओव्हर थिंकिंग हे नेहमी काल्पनिक पातळीवर जातं. जे झालेलंच नाही आहे ते होतंय की काय, होईल की काय असं आपल्याला वाटायला लागतं. दुसरी गोष्ट अशी की ओव्हर थिंकिंग हे कधी उपयुक्त नसतं. इट डझंट लीड यू एनिवेअर. त्याचा उपयोग नाही होत काही तुम्हाला आयुष्यामध्ये, फुकट जातं ती. म्हणजे काय आहे ना, विचार करणं ही एवढी मोठी ताकद आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. त्याचा उपयोग आपण विधायक गोष्टींसाठी करायला पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी करायला पाहिजे. राईट. ओव्हर थिंकिंग करून तो जो फुकट घालवलीत विचारांची फॅकल्टी, तर आपण आपली ऊर्जा नष्ट करतोय त्याच्यामध्ये. आपली एनर्जी कमी होते. आपला अनुभव असेल सगळ्यांचा की ओव्हर थिंकिंग करून आपण थकतो, विचार करून करून आपण थकतो. शरीर एका जागी बसलेलं असतं पण विचार करून आपण थकतो, कारण ती ऊर्जा शेवटी आपण नको त्या ठिकाणी देत असतो. त्यामुळे ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल ना तर पहिली गोष्ट आधी ओळखा की ओव्हर थिंकिंग आपण करतो आहोत. दुसरी गोष्ट अशी की जी ऊर्जा तुम्ही थिंकिंगला देताय ती तुम्ही शरीराला द्या. शारीरिक व्यायाम करा, कुठल्याही तऱ्हेचा व्यायाम असेल, योग असेल, ध्यान असेल, मेडिटेशन असेल, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असेल की ज्याने तुम्ही शांत होता. मगाशी मी ज्या न्यूरोट्रान्समिटर्सचा, रसायनांचा उल्लेख केला, त्यांची ॲक्टिव्हिटी जर वाढलेली असेल ती, तर ती कमी करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. आणि म्हणून शेवटी ना आपण एक निरोगी जीवनशैली जगणं हे महत्त्वाचं आहे. राईट. एक हेल्दी लाईफस्टाईल असणं हे महत्त्वाचं आहे. या जीवनशैलीमध्ये झोपण्याचे तास, उठण्याचे तास, आपले वेळा ज्या आहेत त्या सांभाळायला पाहिजेत. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायला पाहिजेत. कामाचे आपले तास आहेत, काम आणि आपलं आयुष्य यांच्यातला एक समतोल, वर्क लाईफ बॅलन्स ज्याला आपण म्हणतो, तो आपण साधला पाहिजे. रिलॅक्सेशनसाठी वेळ पाहिजे, कुटुंबासाठी वेळ पाहिजे, मित्रांसाठी वेळ पाहिजे, स्वतःसाठी वेळ पाहिजे. मग एवढा वेळ आणायचा कुठून? 24च तास आहेत, पण त्या 24 तासातला आपण किती वेळ खरोखरच सत्कारणी लावतो असा एक विचार करून बघूया. राईट.
मोबाईलमध्ये आपला किती वेळ नुसताच काहीतरी बघण्यात जातो. राईट. मोबाईल उपयुक्त गोष्ट आहे, पण त्याचा दुरुपयोग आपण किती करतो आणि सदुपयोग किती करतो. राईट. माझ्याकडे कितीतरी मंडळी अशी येतात की नाही नुसते 3-3 तास नुसतंच मी रील्स बघत बसतो, ओके. त्याच्यातून साध्य काहीच होत नाही. मग त्याला जेव्हा मी सांगतो की तू हे बाजूला ठेव आणि आता 1 तास जरा जॉगिंग करायला जा बाहेर, राईट. त्याने जे वाटतं ना, ओव्हर थिंकिंग हे इथून कमी नाही करायचं आहे, ते इथून कमी करायचं आहे. राईट. शरीर हे एक मोठं माध्यम आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. अँड द बॉडी इज अ ग्रेट स्ट्रेस बस्टर. या. शरीराचा उपयोग तुम्ही ताण कमी करण्यासाठी करू शकता. आणि शरीर आणि मन हे एकच आहेत. शरीर हे स्थूल रूप आहे त्याचं, मन हे सूक्ष्म रूप आहे. आणि शेवटी दोघांच्या मधला दुवा काय, आपला मेंदूच आहे ना शेवटी. बरोबर. विचार कुठून करतो, भावना कुठे निर्माण होतात, मेंदूत होतात. मेंदूचा सगळ्या शरीरावरती ताबा असतो. राईट. आणि म्हणून मला असं वाटतं की ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल तर नुसतं त्या थिंकिंगकडे लक्ष न देता संपूर्ण शरीराचा उपयोग करून आपण जर ती ऊर्जा शरीराला दिली, शरीराच्या माध्यमातून ती जर वापरली गेली तर ह्याला मिळणारच नाही. तुम्ही 2 झाडं घेतलीत आणि एकाला पाणी घातलं एकाला नाही घातलं तर कुठलं झाड वाढेल? ज्याला पाणी द्याल ते वाढेल ना. राईट. तुम्ही ह्याला त्या विचारांना तुम्ही खत पाणी घालताय ते वाढतायत. बरोबर. त्यातलं कमी करा, इथे द्या, ही ऊर्जा वापरा, तिथलं कमी होईल. आई बाबा जे असतात, जे एकटा मुलगा असतो त्याचा खूप लाड असतो, ओके. आणि काही कारणास तो स्पोर्ट्समध्ये हारतो किंवा अपयश येतं, त्याला काही येतं, तर तो रागट होतो एकदम की बाबा मी हारी नाही सकता. तर अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या मम्मी डॅडींची स्ट्रॅटेजी काय पाहिजे की म्हणजे हे पुढे जाऊन कंटिन्यू नाही झालं पाहिजे, अदरवाईज तो मोठा होईल तर मग ते पुन्हा एक स्पोर्टच होईल. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की यश आणि अपयश काय आहे की अपयश ही यशाची पायरी आहे वगैरे असं आपण वाक्य ऐकलेली आहेत, पण ती प्रॅक्टिकली आचरणात आणणं थोडंसं कठीण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया की प्रत्येक वेळेला आपण जिंकणं हे शक्य नाही आहे. बरोबर. एक विवेकपूर्ण विचार जर आपण मुलाला करायला लावला, रॅशनल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, की 100% वेळेला तू जिंकणं शक्य आहे का? शक्य नाही आहे. आज जगातली कुठलीही तुम्ही उच्च पदावरती उच्च क्षेत्रामध्ये असलेली टॉप माणसं घ्या, त्यांनी कधीतरी अपयश अनुभवलेलंच आहे ना आयुष्यामध्ये. लहान मोठं सुद्धा कितीतरी अशी असंख्य उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळे इट इज पार्ट ऑफ लाईफ. राईट. मला असं वाटतं की अपयश आपल्या आयुष्यात काय येतं माहिती आहे, आपल्याला शिकवण्यासाठी येतं. अपयश हा शिकण्याचा अनुभव आहे. राईट. आणि तो जर शिकण्याचा अनुभव म्हणून जर आपण घेतला, पालकांनी घेतला, मुलांना तशा तऱ्हेचे संस्कार केले की बघ ठीक आहे आत्ता झालं, ओके ठीक आहे, सो वाट, पुन्हा संधी येणार नाही का? तुझ्यामध्ये क्षमता आहे, आत्ता अपयश आलं त्याच्याबद्दल तुला वाईट वाटतंय काय, तो रडून मोकळा हो, 2 दिवस घे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण एक आढावा घेऊ की अपयश का आलं. मग त्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हां इथे मी कमी पडलो, मग तिथे पुढच्या वेळेला सुधार. राईट. स्ट्रॅटेजीज जर तुम्ही म्हणालात तर ही स्ट्रॅटेजी आहे. राईट. आणि शेवटी पुन्हा मी तेच सांगतो की यश आणि अपयश ह्या इतरांच्या नजरेतून टाळ्या वाजवण्याच्या गोष्टी नाही आहेत किंवा दुःख करण्याच्या गोष्टी नाही आहेत, या आपल्या मनाच्या अवस्था आहेत. शेवटी आपण कसं त्याच्याकडे बघतो हे महत्त्वाचं आहे. राईट. डॉक्टर साहेब, माझा शेवटचा प्रश्न की कॉग्निटिव्ह बिहेवियर थिअरी म्हणजे काय? कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी याचा अर्थ असा, एक मानसोपचाराची ती पद्धत आहे की कॉग्निशन म्हणजे आपला जो विचार करण्याची जी पद्धत आहे ती, आणि बिहेवियर म्हणजे आपलं वर्तन. त्यामुळे आपण अमुक एका पद्धतीने विचार करतो आणि अमुक एका पद्धतीने वर्तन करतो. त्या विचार आणि वर्तन यांची योग्य प्रकारे सांगड घालून जर आपण निरोगी वर्तन करू शकलो तर ते त्या थेरपीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये चुकीची कॉग्निशन्स जे आहेत, तुमचे फॉल्टी कॉग्निशन्स आहेत, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीमधल्या ज्या त्रुटी आहेत, जे दोष आहेत, ज्या चुका आहेत, त्या व्यक्तीशी चर्चा करून आम्ही त्यांच्याशी बोलतो. आणि त्यांनाच एक खरं सांगू का, थेरपी म्हणजे एक आरसा धरणं आहे.
की आम्ही त्यांना टीका हे तुझं चुकतं आहे असं नाही सांगत. ते त्या व्यक्तीलाच कळतं चुकतं आहे. जसं आपण आरशासमोर उभं राहिल्यावर कळतं की आपलं केस ठीक आहेत की नाही, शर्ट ठीक आहे की नाही वगैरे वगैरे. तसं उपचारामध्ये, मानसोपचारामध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण हिस्ट्री आम्ही घेतो, त्याची पार्श्वभूमी आम्ही लक्षात घेतो, त्याची समस्या काय आहे, त्या समस्येकडे ती व्यक्ती कशी बघते त्याच्याकडे तिथे आम्ही लक्ष देतो. आणि मग जे विचार उपयुक्त नाही आहेत, फॉल्टी कॉग्निशन्स जे आहेत, सदोष जी विचारपद्धती विचारसरणी आहे ती त्या व्यक्तीला ओळखायला आम्ही मदत करतो आणि त्यानुसार वर्तनात बदल घडवतो. याला म्हणतो आपण कॉग्निटिव्ह थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. सो थँक्यू डॉक्टर. तुमचे इनपुट्स खूप इम्पॉर्टंट होते आणि आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं डॉक्टर आमच्या पॉडकास्टमध्ये येऊन? थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही आज बोलावलं. हा शो ही खरोखरच कल्पना खूप छान वाटते मला, की एकतर रोहन गायकवाड सारखी व्यक्ती जी आपल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहे आणि तरी त्या व्यक्तीला समाजाचं भान आहे. अशा व्यक्ती फार थोड्या असतात. अशा व्यक्तीने हा शो तयार करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ ते बोलावतात आणि त्यांची मुलाखत घेतात, त्यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करतात आणि एकूण जगाचा मोठा एक पट त्याच्यामधून ते मांडतायत. या तुमच्या कार्यक्रमालाही माझ्या शुभेच्छा आणि सगळ्या प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की हा शो अवश्य बघत राहा. सो मंडळी, आमच्या चॅनलला दी RG शो बाय रोहन गायकवाडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा आपण भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये विथ न्यू टॉपिक. थँक्यू.